आपल्यासोबत संवाद साधण्यासाठी पशुवैद्यकीय अधिकारी डॉक्टर सोमनाथ भोजने आहेत। भोजने सर, आपलं खरं तर TV9 मध्ये स्वागत आहे। चिरनेरमध्ये बर्ड फ्लूचा शिरकाव झालेला आहे, काय सांगाल त्याबाबत? सर ॲक्च्युली आम्हाला 12 तारखेला म्हणजे 12 जानेवारी रोजी एक फोन आला की चिरनेर गावामध्ये पक्ष्यांची मरतूक होते। आम्ही तातडीने त्या ठिकाणी आमची टीम पाठवून प्राथमिक एक्झामिनेशन म्हणजे चाचणी केली आणि त्या ठिकाणी असं आढळून आलं की पक्ष्यांची मरतूक होते। तर त्या ठिकाणी विविध नमुने आणि मृत झालेले पक्षी आम्ही गोळा केले आणि 14 तारखेला ते पुढील तपासासाठी पुण्याला आमच्या लॅबमध्ये पाठवले। तर त्यामध्ये काही वेगवेगळ्या प्रकारच्या ज्या चाचण्या कराव्या लागतात, त्यासाठी ते नमुने पुन्हा भोपाळला पाठवण्यात आले आणि भोपाळला चाचणी केल्यानंतर जो अहवाल आला आहे तो बर्ड फ्लू पॉझिटिव्ह असा अहवाल आमच्याकडं प्राप्त झाला। त्यानंतर तातडीने माननीय जिल्हाधिकारी महोदयांच्या आदेशानुसार आपल्याला एक नोटिफिकेशन किंवा आदेश जारी झाला की 0 ते 1 किलोमीटरपर्यंत बाधित क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलं आणि 1 ते 10 किलोमीटरचा जो परिसर आहे तो सर्वेक्षण क्षेत्र म्हणून घोषित करण्यात आलेला आहे। तर आपण जे बाधित क्षेत्र आहे त्या बाधित क्षेत्रामध्ये जे काही पोल्ट्री पक्षी आहेत त्यांना आपण शास्त्रोक्त पद्धतीने त्यांची विल्हेवाट लावतोय आणि उर्वरित जे सर्वेक्षण क्षेत्र आहे त्या सर्वेक्षण क्षेत्रामध्ये पक्ष्यांचे वेळोवेळी आपण नमुने घेणार आहोत। तर त्यामुळे पुढील 3 महिने आमची कारवाई चालू राहील आणि जोपर्यंत त्याचे निगेटिव्ह सॅम्पल येत नाही तोपर्यंत आम्ही कारवाई करणार आहोत। सर, खरं तर आतापर्यंत किती प्राण्यांना किंवा पक्ष्यांना म्हणजे कोंबड्यांना नष्ट करण्यात आलेलं आहे? ॲक्च्युली प्राण्यांमध्ये असा प्रकार नाही आहे, परंतु पक्ष्यांचं या आमच्या RRT टीम ज्या स्थापन झाल्या होत्या त्यामध्ये 1237 पक्षी आत्तापर्यंत आम्ही शास्त्रोक्त पद्धतीने विल्हेवाट लावण्यात आलेली आहे। खरं ज्या पक्ष्यांची विल्हेवाट लावण्यात आलेली आहे, मात्र जे कुक्कुटपालन व्यावसायिक आहे त्यांचं असं देखील म्हणणं आहे की आम्हाला मोबदला कधी मिळणार? शासनाने जे काही आम्हाला आदेश आणि नियम घालून दिलेले आहेत त्या नियमानुसारच आम्ही पंचनामे केलेले आहेत आणि त्या पंचनाम्यानुसार सर्व पशुपालकांना म्हणजे कुक्कुट पक्षी पालकांना आपण नियमानुसार लवकरात लवकर त्याचं अनुदान देण्याचा प्रयत्न करणार आहोत। तर आता बर्ड फ्लूचा शिरकाव आपल्या चिरनेरमध्ये आलेला आहे, मग चिरनेरवासियांनी किंवा मुंबईकरांनी चिकन खायचं की नाही खायचं? खरं पाहिलं तर लोकांमध्ये थोडीशी घबराट किंवा भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे। माझे एक आपल्या माध्यमातून एक लोकांना आव्हान असेल की लोकांनी बिलकुल घाबरून जाऊ नये। चिकन पूर्णपणे उकळलं तर त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा व्हायरस राहत नाही, त्यामुळे त्यापासून धोका नाही। परंतु जी काही खबरदारी लोकांनी घेतली पाहिजे की ते बाधित क्षेत्रामध्ये पक्ष्यांची वाहतूक ने-आण ते बंद केलं पाहिजे आणि आपले जे शेड आहेत ते निर्जंतुकीकरण घेतले पाहिजेत, साफसफाई वेळेत ठेवली पाहिजे, त्यानंतर याचा धोका फार कमी आहे। धन्यवाद। खरं तर हे होते आपल्यासोबत डॉक्टर सोमनाथ भोजनेजी यांचं असं देखील म्हणणं आहे की बर्ड फ्लूला घाबरून जाऊ नये। जे चिकन आहे ते जास्त उकळून किंवा उबळून खाण्यात यावं। मात्र आता सध्या आमचं जे सर्वेक्षण आहे ते आमचं सुद्धा सुरू आहे। कॅमेरा पर्सन रोशन गायकवाडसह मी रवी खरात, TV9 मराठी, चिरनेर, रायगड। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।